मी समालोचक मानस मनोरे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेडगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आजच्या पहिल्या फेरीतील चौथी मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे जय हनुमान बारडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल शिवशक्ती छोटी चांदई. टॉस जिंकला जर्मन बारडी टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पिवनच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. जयेंद्र आणि भानुदास सलामी फलंदाजांची जोडी आहे. प्रेक्षकांनी जर आयवा कॅच पकडली तर सौरभ बोराडे आणि भूषण पालकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. कोणती हॅट्रिक झाली गोपीनाथ बोराडे यांच्याकडून पण 500चं पारितोषिक आहे. ऑन साईडला पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू घरंगळत चाललाय काऊ कॉर्नरकडे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं जात आहे. यावेळेस बॉल आउटसाइड द ऑफ लाईन आपण पाहिली. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. भारत म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. कॅच जर घेतली परेश यांनी जर कॅच पकडली तर त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल भारत म्हात्रे यांच्याकडून. आणखीन एक चांगला चेंडू आहे. वेगवान स्पीडस्टर रफ्तार का सौदागर. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल यावेळेस मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक आपण देतोय आणि सौरभ बोराडे यांनी ती कोल्ड ड्रिंक पुरस्कृत केलेली आहे. त्यांचा आभार असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. काऊ कॉर्नरकडे इथे देखील बॉल चालला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं की बऱ्याचशा धावा या मैदानावरती मात्र बनल्या गेल्या. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं लो स्कोरिंग सामना झाला जेथे फक्त 33 धावा झाल्या आणि 34 धावांचा पाठलाग हा सहजरित्या केला गेला. या मॅचमध्ये पण सुरुवात जर आपण पाहिली तर 4 चेंडूंमध्ये 2च धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि असं वाटतंय की ही पण मॅच लो स्कोरिंग होते की काय. अविनाश तो करते बल्लेबाजों का अविनाश जबरदस्त सुरुवात केली आहे. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन मात्र वापरली जाते. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवले. फलंदाजाच्या रडारमध्ये नाही फेकले तर धावा आपण कमी देऊ आणि ते माझ्या टीमसाठी चांगलं असेल हा उद्देश आहे गोलंदाज अविनाश यांचा. आणि डॉट बॉल इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त गोलंदाजी होती. पॉवरफुल बॅटिंग व्हायला पाहिजे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग होतीये परंतु इथे फिरले आहेत. चेंडूला फिरवलाय काय. कॅच कॅरी करायला हवी होती. कठीण संधी. उलट्या दिशेने धावताना झेल घेणं कठीण असतं परंतु तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय. झेल जमिनीलगत दान केला गेलाय आणि तत्पूर्वी 2 धावा या मात्र धावून पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्यांच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करताना ऑन टोटल धावसंख्या असेल 4 विदाउट लॉस. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. 4 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्यात. कोण म्हटलं होतं मॅच लो स्कोरिंग होणार आहे. येथून मात्र आम्ही धावांची बरसात करायला सुरुवात केली आहे. आणखीन एक बॉल बॅकफुट वरती. क्रिकेटचा कलात्मक क्लासिकल फटका. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार.
वरती 12 या आकड्यावरती मात्र आपल्याला पाहायला मोदी आहे. 1.2 ओव्हर्सचा खेळ सप्लाय. या ओव्हरमध्ये मात्र आक्रमण केले फलंदाजांनी. पुढे सरसावल्यात खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्क करून घेतला चेंडूला. जागेवरून जर खेळले असते तर बॅटच्या खाली चेंडू प्रॉपर टप्प्यामध्ये मिळाला असता, पण पुढे सरसावले आणि त्याच्यानंतर यॉर्कर बॉलला बनवून घेतलं डॉट बॉल. या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 मॅचेस आतापर्यंत पहिल्या फेरीच्या कव्हर आपण केल्या. जबरदस्त मॅचेस पहिल्या रजनीमध्ये या क्रीडांगणावरती मात्र आपण अनुभवलेल्या आहेत. आणि आता पहिल्या फेरीची शेवटची मॅच मात्र सुरू आहे. याच्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत, जिथे 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कमबॅक केलाय संकेत यांचं कौतुक करावं लागेल. 2 चौकारांचा मार बसला, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल फेकलाय. दांडे गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचरला डिस्ट्रॉय केलाय. पहिला धक्का बॅटर आउट. या आकड्यावरती स्थिरावल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये धावा मात्र जास्त येतील. बॅटिंग टीमने पण प्रयत्न केला या ओव्हरला मोठं बनवण्याचा, धावा जास्त घेण्याचा, पण अखेर मात्र कमबॅक केले गोलंदाज संकेत यांनी. डॉट बॉल पण फेकला, यॉर्कर होता आणि त्याच्यानंतर मात्र फुल टॉस, लुफिंग फुल टॉस, लोवर फुल टॉस ज्याला आपण म्हणतो, आणि त्या बॉलवरती मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र विकेट्सवरती जाऊन आदळला गेला आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी बॅटिंग टीमला मिळाला आहे. विराट क्रमांक 3 वरती प्रशांत मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. आणखीन एक यॉर्क लाईनचाच बॉल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिट केलाय. गोटी नेम आवड पाहिला. पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांना. ऑन स्क्रीन वरती मात्र रनआउटचा निर्णय चेक केला जाईल. पंच ऑनफिल्ड निर्णय द्यायचा आहे, कारण क्लिअर विजन या ठिकाणी मिळत नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन मान्य धरला जाईल. नॉट आऊटचा निर्णय ह्या पंचांनी मात्र नक्कीच त्या ठिकाणी दिलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 1.5 ओव्हर्सचा खेळ. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा. धावांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये असेल, पण जयेंद्र आणि प्रशांत यांना ती जबाबदारी घ्यावी लागेल. धावा बनल्या नाही तर मॅच मात्र वन साईड पाहायला मिळेल. जशी मागची मॅच आपण वन साईड पाहिली, या मॅचमध्ये धावा येणं गरजेचं असेल. अगो टप्प्याचा बॉल ऑन साईडला उडवलाय. शॉर्ट आर्म फोर बनलाय पॉवरफुल. आलाय षटकार.
आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीने स्कोर कार्डवरती मात्र 18 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. निखिल भाई आंग्रे आलेले आहेत, ज्यांचा वाढदिवस आज आपण पाहिलेला आहे. युवा उद्योजक, एक डॅशिंग पर्सनॅलिटी निखिल भाई आंग्रे. आणि आता टीम पॅक करण्याकडे पण त्यांनी वाटचाल केलेली आहे. आपण पाहिलं की एक संघ त्यांनी पुरस्कृत केला होता दहिवलीच्या स्पर्धेमध्ये. उमरोली ज्यांनी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं. आणि निखिल 11 जयशंकर चांदई जो शेवटच्या रात्रीमध्ये खेळणार आहे या क्रीडांगणावरती. गोलंदाजीमध्ये मात्र चेंजेस केले जातील. बॉलिंगवरती मात्र आता नवीन गोलंदाज अविनाश वैयक्तिक स्पेलचा दुसरा, टीमचा 3रं षटक घेऊन मात्र पाहायला मिळत आहे. दोन ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. धावा झाल्या त्या 18 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तुम्हाला बाल्कनी व्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही स्टेजवर या, वरती बाल्कनी व्ह्यू पण आहे. बॅटची बाहेरची कडा घेतली, शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. चाललाय बॉल डीप थर्डमॅनकडे, डायरेक्ट हिट इथे पण झाली आहे. आणि काय घडलंय, स्वतः फलंदाज निघालेत, पंचांचं बोट आकाशात, नजर हटी और दुर्घटना घटी, फलंदाज बाद. दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. या ठिकाणी फलंदाज उमाजी यांना मात्र पवेलियनमध्ये परत पोहोचवलं गेलं आहे. इनॅट क्रमांक 4 या पोझिशनवरती तेजस मैदानाच्या आतमध्ये मात्र येणं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मात्र इथून नक्कीच गमावली गेलेली आहे. 19 धावा या स्कोर कार्डवरती मात्र स्थिरावल्या गेलेल्या आहेत. अविनाश जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये मात्र त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल घेऊन मात्र गोलंदाज अविनाश तयार असतील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा या गोलंदाजाने खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये पण चांगली गोलंदाजी करतायत, सुरुवात चांगली करतायत. चला स्पीडअप घ्या, बराचसा वेळ तुम्ही घेताय, फार स्लो ही मॅच सुरू आहे, त्यामुळे विनंती असेल की स्पीडअप मेंटेन करण्याकडे आपण लक्ष द्यावं. समोर ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर ज्यांची असेल, हेडलाईट जी आहे त्याच्यामुळे त्रास होतोय. यस, धन्यवाद असेल आपलं. चला नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, पायांवरती चेंडू आढळलाय, अपील केली. इथे मात्र कॅरी किरपड बॉल केला गेलाय, पण पंचांनी सांगितलं पिचिंग कुठे होती पाहणं गरजेचं आहे, इम्पॅक्ट कुठे होता ते पण पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे अपीलला मात्र फेटाळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अविनाश जबरदस्त बॉलिंग, ऑन साईडला बॉल, आणखी एक ड्राईव्ह केला. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर शांत आणि संत गतीने मात्र मॅच सुरू आहे. चौकार आपण पाहिलेले आहे, परंतु षटकार पण आपण पाहिलेला आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सिंगल डबलचं प्रमाण जास्त आहे, डॉट बॉलचं प्रमाण जास्त आहे. 2 विकेट पण मिळालेले आहेत. एक धाव मात्र इथून देखील पूर्ण केली गेली. 20 या आकड्यावरती टोटल. उडवलाय बॉलला ऑन साईडला, करंगळत चाललाय बॉल वाईड स्लॉंग ऑन कडे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न होता, परंतु फलंदाज या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीजमध्ये थांबले गेलेत. त्यांना माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये अति घाई जर केली तर विकेट जातील. विकेट गेल्या तर दडपण बनेल, दडपण बनलं तर धावा येणार नाही, आणि धावा आल्या नाही तर आपली धावसंख्या फार कमी होईल. त्याच प्रयत्नामध्ये मात्र इथून त्यांनी एकमेकांना थांबवलं, सांगितलं धाव धोक्याची आहे, एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. यॉर्कर लाईन वरती बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, चारोखाने चेत, चुप खामोश,
डॉट बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, मी मगाशीच सांगितलं, करते है जो बल्लेबाजों का विनाश, नाम है उनका अविनाश. काय स्पेल हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ, तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय आणि वैयक्तिक अविनाश यांनी आपल्या 2 ओव्हरचा स्पेल पण पूर्ण केलाय. वैयक्तिक त्यांच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 7 धावा त्यांनी दिल्या. विकेट त्यांना मिळवता आली नाही, पण संघाला खरं तर कमी धावसंख्येपर्यंत ऑपोजिशन टीमला रोखण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि धावा झाल्यात ते 21. 2 गडी बाद बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती चांदई टीमच्या. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण धावा जर पाहिले, आता 21 धावा. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली अविनाश. 2 ओव्हरचा स्पेल, 7 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या आणि विकेट मात्र रनआउटची होती, त्यामुळे गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये मोजली जाणार नाही. 3 ओव्हरमध्ये झाल्यात ते 21. विकेट गमावल्या गेल्या 2. मागच्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 33 झाल्या होत्या. येथे 3 ओव्हरमध्ये 21 झाल्यात. करण आले बॉलिंग ट्रॅकवरती. खरं तर जेव्हा करण मैदानाच्या आतमध्ये येतात, चांगली गोलंदाजी होते. हे चित्र बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे जर्मन बार्डी टीमसाठी, पण ते चित्र या मैदानावरती पण पाहायला मिळेल का हे गरजेचं असेल. आखो टप्प्याचा बॉल, खडे खडे, व्हॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क. 6 धावांचा मॅक्झिमम षटकार. कार या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे 27 आकड्यावरती मात्र टोटल जाऊन पोहोचली आहे. या टीमचा हिटमॅन हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र. आणखी एक बॉल ऑफ साइडला, अमरेंद्र बाहुबली, पण इकडे जयेंद्र बाहुबली आणि आणखी एक षटकार. मात्र आलाय शिवशक्ती छोटी चांदाई टीमचा क्रिस गेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र बरसलाय जयेंद्र. 2 बॉल 2 षटकार आणि आणखीन एक षटकार जर आला तर आदरणीय गोपीनाथ बोराडे साहेब शाखा प्रमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल. 33 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. करण यांच्यावरती आक्रमण केलं आहे. आणखीन एक ऑन साइडला उडवलाय. मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र नावाचं वादळ, ऊपर आकाश नीचे धरती है और मैदान के अंदर जयेंद्र भाई की हवा चलती है. 3 बॉल 3 षटकार. जयेंद्र या मॅचचं चित्र मात्र पूर्णपणे या खेळाडूने पलटवून टाकलंय.
क्रिकेटचा खेळ पल में राजा तो पल में फकीर बना देता है, कभी अर्श पर तो कभी फर्श पर, कभी आसमान में तो कभी जमीन पर लाने वाला खेळ. जरी बॉलिंग चांगली झाली असली या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. फुल टॉस, नो बॉल. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला, नो बॉल मात्र आलेला आहे आणि त्याच्यावरती 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात. बॉल टप्पा पडला 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 टर्न झाला. अखेरच्या क्षणी बॉल अडवला गेलाय पण 2+1 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धावांच्या बरोबरीने 42 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही जर आपण पाहिलं, माफ करा, पहिलं सत्र सुरू आहे. 42 धावा झालेल्या आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये बाकी. पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवला. उघडा डोळे पहा नेट, द बॉल इज फॉर द फ्री हिट. नक्कीच पंचांनी नियम सांगितले असतील. 2 बीमरचे नो बॉल झाले तर गोलंदाज बाद असतो त्या मॅच मध्ये. 1 नो बॉल जर बीमरचा असला चेंज करू शकत नाही असं तुम्ही मिड ओव्हर मध्ये. किशोर मोरे आयवा कॅच पकडलेली आहे का? चला किशोर मोरे आयवा कॅच घेतली असेल तर या. सौरभ बोराडे आणि भूषण पालकर यांचे 500 आहेत. येऊ दे, त्यांनी सांगितलंय किती पण येऊ द्या, आम्ही बास होत. 42 झालेले आहेत. षटकार हॅट्रिक साठी पण पारितोषिक असेल 500 रुपयांचं. हाय फुटाकर बॉल ऑन साइडला उडवलाय, चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम शिवशक्ती छोटी चांदईचा क्रिस गेल बरसलाय. आणखीन एक षटकार. त्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे. जबरदस्त डान्स. सौरभ बोराडे यांचा जबरदस्त डान्स आपण पाहिला. मला वाटतं IPL मध्ये गेले तर बाकीच्यांचा धंदा बंद करतील, एवढा जबरदस्त डान्स आहे. लोवर फुल टॉस बॉल होता यॉर्क लाईन वरती. ऑन साईडला मात्र आपण खेळून काढलेला आहे. 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण एका धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. 4 षटकार 1 नो बॉल, त्याच्यावरती 2 धावा, त्याच्यानंतर आलेली सिंगल. आतापर्यंत या स्पर्धेतील सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ओव्हर करण मात्र डिलिव्हर करतायत, ज्यांनी एकंदरीत 28 धावा दिल्यात 5 चेंडूंमध्ये आणि टीम पोहोचली 49 या आकड्यावरती. 49 धावा झाल्यात. मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर टिल नाव इन दिस टुर्नामेंट जी करण यांची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मात्र एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला आहे. घरंगात चाललाय वाडिश लॉंगॉनकडे. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न असेल. 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेंच्या बरोबरीने 4 ओव्हरचा खेळ मात्र संपला आहे. 50 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 51 धावा या स्कोर कार्डवरती मात्र असतील शिवशक्ती छोटी चांदई या टीमच्या आणि 30 धावांची सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट मॅच असेल सिद्धिविनायक मुद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे, इनिंग ब्रेक जसा होईल टॉस करण्यासाठी यावं. दुसऱ्या फेरीची मॅच स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक मुद्रे या 2 टीमच्या दरम्यान असेल. दोन्ही कॅप्टन आपण अगदी इनिंग ब्रेकमध्ये हे ओव्हर संपल्यानंतर उपस्थित राहावं. टॉस केला जाईल. आयवा कॅच घेतलेली आहे किशोर मोरे यांनी. त्या माईक द्या, कुठे पैसे देऊ नका आधी किरण भाई, माईक द्या.
किशोर मोरे ज्येष्ठ व्यक्तिमत्व. आईवा कॅच घेतलेली आहे, कुठे कुठल्या रिझन मध्ये कॅच घेतली सांगा जरा. समोरच घेतले आपल्या इकडे मशानभूमीच्या तिकडे उभा होतो मी, कॅच आला आहे आणि तो मी घेतलेला आहे चांगल्या पद्धतीने. तुम्हाला क्रिकेटची किती आवड आहे? क्रिकेटची आवड आहे म्हणून ते इथं मी आता आहे ना 1-2 वाजेपर्यंत. तुम्ही एका जमान्यामध्ये क्रिकेट खेळलात का? काय होता तुम्ही, बॅटर बॉलर? मी अष्टपैलू होतो मी, सगळ्या प्रकारे मी मॅच केलेले आहे ते. क्या बात आहे. पण आता खेळत नाही, त्याचं कारण काय असेल? आता काय जे वयानुसार मी केलत नाहीये. आणि आता 500 रुपये मिळाले आहेत, मग त्याचा वापर कुठे होईल? आता वापर काय, माझे मित्र कोण असतील त्यांना आईस्क्रीम देणार, काय कोण मागेल त्याला देणार ते. मग आईस्क्रीम आता नाहीये, काहीतरी दुसरं नाही ना? मग बघू आता काय असेल ते. भरपूर साऱ्या शुभेच्छा. किशोर मोरे यांनी तो आयवा झेल पकडला होता आणि त्यांना मात्र आपण पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. 2 धावा या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळाल्या. 2 धाव्यांच्या बरोबरीने आता 53 धावा या स्कोर कार्डवरती मात्र होतील. पारितोषिक कंटिन्यू आहे. प्रेक्षक बसलेले असतील तर उभे राहा, आयवा कॅच घ्या. सौरभभाई बोराडे आणि भूषणभाई पालकर यांचं 500चं बक्षीस. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आहे. क्रिस गेल अर्थातच जयेंद्र या टीमचा, त्यांना मात्र आता शांत ठेवलंय. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारणारा हा खेळाडू, या ओव्हरमध्ये मात्र त्यांना देखील थांबवण्यामध्ये यश मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती आले समाधान. षटक क्रमांक 5 त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवली गेली आहे. आणखीन एक बॉल उडवलाय. वा 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 वा, स्पर्धेमधील सगळ्यात लांब लचक 404 एरर. द बॉल वॉज नॉट फाउंड, एवढ्या लांब मारलेला षटकार. मी जयेंद्र यांना शिवशक्ती छोटी चांदईचा क्रिस गेल असं म्हटलं, कारण 6 हिटिंग मशीन आहेत या टीमची, षटकारांची बादशाह आहेत या टीमची. आणि 13 बॉल 40 धावा, जबरदस्त इनिंग. जयेंद्र अर्धशतक पूर्ण करण्याचा त्यांच्याकडे चान्स असेल. 59 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. आणखीन एक बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. फंबल केला, अति घाई आणि संकटात नाही, गरज नव्हती. चेंडूवरती पोहोचले परंतु बॉलला कलेक्ट करता आलं नाही. एकेरीचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती 21 धावा होत्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये आल्या 30. या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये आल्या 10. 4 बॉलमध्ये माफ करा 10 धावा आलेल्या आहेत. बॅकफुटला गेलेत. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथून पण होईल. धावल्या दुसरीसाठी, डायरेक्ट हिट मात्र मिस झालाय. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ पोहोचेल 63 वरती. जयेंद्र पोहोचतील 15 चेंडू आणि 44, 16 बॉल 44 या धावसंख्येवरती. 1 बॉल बाकी आहे. जर आला षटकार तर होईल अर्धशतक. आणि ते होणार का? जशा प्रकारची बॅटिंग जयेंद्र यांनी केली आहे, ही डिझर्व द 50 असं मी म्हणेन. पण ते अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तो षटकार या बॉलवरती तुम्हाला मारावा लागेल. पण समाधान यांचा प्रयत्न असेल शेवट गोड करण्याचा आपल्या टीमसाठी. आधीच धावा बऱ्याचशा झालेल्या आहेत, त्यामुळे एक चांगला चेंडू आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न ते करतील. शेवटचा बॉल असेल पहिल्या 17 मध्ये. शेवटचा बॉल उडवलाय गेलाय का? 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. बॉल झालाय फरार. 1 बाउंड सीमा रेषा पार. 4
पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावा जमा झाल्यात त्या स्कोर कार्डवरती 67 धावा. टीम शिवशक्ती छोटी चांदाईचा क्रिस गेल जयेंद्र 17 बॉल 48 धावांची नॉट आउट हेडिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले आणि 67 या आकड्यावरती मात्र टीम पोहोचली. एकट्या जयेंद्र यांच्या 48 आणि बाकीच्या 17 ओव्हरऑल टीमच्या अशा धावा झाल्या. ओव्हरऑल 19 बाकीच्या टीमच्या आणि अशा धावा झालेल्या आहेत त्या 67. 30 मध्ये 68 करायचे. टॉस करूया आपण. टॉस करण्याची विनंती मी करतोय. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. इकडे आलेले आहेत स्वर्गीय सुनील 11 बीड कॅप्टन आलेले आहेत. तिकडे सिद्धिविनायक मुद्रे कॅप्टन लगेच उपस्थित राहा. फलंदाज पाठवायचे आहेत. बॅटिंग टीम सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये लगेच. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेतच. चला टॉस या ठिकाणी करून घेऊया. संतोष कोतेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला गेलेला आहे आणि टॉस जिंकला आहे तो सिद्धिविनायक मुद्रे या टीमने. 4 ओव्हरची मॅच असेल आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला नेक्स्ट मॅचमध्ये जशी मॅच संपेल 11 खेळाडू घेऊन आपण उतरायचं आहे फिल्डिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करायची आहे स्वर्गीय सुनील 11 बीड या टीमला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेणगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026च्या माध्यमातून मी समालोचक मानस मनोरे मनपूर्वक सहर्ष स्वागत तुम्हा सगळ्यांचं करतो आहे. 30 बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे जर्मान बारडी या टीमला आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जबरदस्त बॅटिंग केली जयेंद्र यांनी. 17 बॉल 48 धावा नॉट आउट. ती इनिंग मात्र या मॅचच्या हायलाईट्समध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते आणि त्या इनिंगची वेगळी हायलाईट पण KTC यांच्या माध्यमातून अपलोड केली जाईल. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. परंतु दुसऱ्या सत्राकडे मात्र आपण आता वाटचाल करतो आहे. संकेत आणि करण ही सलामी फलंदाजांची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती उमाजी दाखल झाले आहेत P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला मॅचला करूया सुरुवात. दुसऱ्या सत्राला सुरुवात. लेट्स स्टार्ट द गेम. पहिलाच बॉल सरळ बॅटने इनफील्डला क्लिअर केलं. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने स्वॅग से करेंगे सबका स्वागत. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. लॅन्थने डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा राईज होताना चेंडूला आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या बरोबरीने धावा मात्र स्थिरावल्या गेल्यात. 5 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. आणखी एक बॉल लोवर फुल टॉस होता. बॅट आणि बॉलचा इथून पण कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल पर नंबर होता है 0 और 0 की नहीं होती है कोई कीमत. धावा 6 झाल्यात.
सिद्धिविनायक मुद्रे टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क करा. सिद्धिविनायक मुद्रे कॅप्टन, लगेच आपण संपर्क करायचा आहे. बॅकफुटला गेले, चांगला फटका पॉइंटच्या डोक्याच्या वरून. बॉल मात्र दन 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 करत चाललाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. पाहिलं धावा आल्यात त्या 10. 68चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात मात्र शांत झाली आहे, सावध झाली आहे. 10 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये तितक्याशा नाही आहेत. समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि विजयासाठी 58 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. विनायक आले, चला स्पीडअप ठेवा बॉलिंग टीम. 20 मिनिटांचा कालावधी 4 ओव्हरसाठी 6.5 मिनिटं आत्तापर्यंत झालेली आहेत पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला. त्यामुळे अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये, तुम्हाला सूचना असेल. अन्यथा मग एक खेळाडू एक्स्ट्रा आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे. या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं. विनायक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस होता. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला पकडलाय झेल. धक्का क्रमांक पहिला, बॅटर आउट. या फिल्डरने मिळाली आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर किशोर इनॅट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मी सांगेल सगळ्या प्रेक्षकांना, आयवा कॅच घ्या, आयवा कॅच घ्या. कारण सौरभभाई बोराडे आणि भूषणभाई पालकर यांचे 500 आहेत. बऱ्याचशा आयवा कॅच झाल्या आजच्या रात्रीमध्ये आणि अजून जर घेतल्या प्रेक्षकांनी 500 कंटिन्यू आहेत. भूषणभाई पालकर आणि सौरभभाई बोराडे यांनी सांगितलं शेवटच्या मॅचपर्यंत कंटिन्यू आहेत 500 रुपये. आणि एका हातात घेतल्यावर शेवटच्या दिवशी वावरलेला होते 55,000 इकडे पण होतील. हो चांगला स्ट्रोक आहे.
ऑन साइडला दिशा खराब आणि दशा खराब. चाललाय बॉल लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चेंडू गेलाय सीमा पार. झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र बरसत आहेत. आणखीन एक बॉल त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र चेंडू निर्धाव गेलाय. फलंदाजाने असा संदेश दिलाय की धावा येतील, पण या स्पर्धेसाठी संदेश भाऊ पालकर यांची मेहनत राहिलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. डॉट बॉल या ठिकाणी येताना आपण पाहिला. चांगला चेंडू होता. डॉट बॉल पुढे सरसावलेत. स्टेप आउट झालेत. पदत आलेत. त्याचा वापर केला. अंपायर कॉल नो बॉल आणि नो बॉल वरती 1+1 2 धावा या चेंडूवरती मात्र काउंट केल्या जातील. भीमरचा फार मोठा नो बॉल वेस्ट हाईटच्या वर नाही, चेस्ट हाईटच्या पण वर होता आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं की 1+1 2 धावा आणि उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू फ्री हिट. संधी असेल. वाह, केटीसीचे ग्राफिक जबरदस्त. ऑन स्क्रीन फ्री हिटचे ग्राफिक्स पाहिलेले आहेत. पंच काय बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. भीमर साडी क्लिअर डिसिजन आहे, तरी पण रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. चला तिसरे पंच चेक करायचं आहे. क्लिअर नो बॉल आहे. यस, रिव्ह्यू गमावलेला आहे तुम्ही. जरी लहान मुलगा जरी असेल तरी पण तो सांगू शकतो की हा नो बॉल आहे. एवढा क्लिअर डिसिजन या ठिकाणी आपण पाहिला होता. नो बॉल आहे, फार मोठा नो बॉल होता. त्यामुळे पंचांनी सांगितलं की आता उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. संधी असेल फलंदाजाला धावा वाढवण्याची, धावा बनवण्याची, बॅटला ओपन करण्याची, मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटची संधी, फ्री हिटची संधी आहे, पण बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी 2 हात केले. समांतर चेंडू होता अवांतर. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र विनायकला आपल्या टीमसाठी नायकाची भूमिका बजावावी लागेल. परंतु आत्तापर्यंत तरी खराब कामगिरी थोडीशी झालेली आहे, कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3च चेंडू डिलिव्हर केलेले आहेत आणि तब्बल 7 धावा या मात्र खर्च झाला. फ्री हिट कंटिन्यू, फ्री हिट कंटिन्यू, पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडला, बॉल खाली राहिला. लोअर बाउन्स बेटन द बॅटर ऑन क्रीज या परिस्थितीला आपण पाहिलंय. आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येत असताना डॉट चेंडूने तुम्ही मात्र विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही आहात. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दुरुस्त करवायगा. चौकार षटकारांची गरज. आलाय का? आलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप सिलेक्शन. खडे खडे 1 बाउन्सचा चौकार. इकडून बाकी असेल. एकंदरीत 19 बॉल आणि 47 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॉल खोलवर टप्पाचा, कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय. डीप कव्हरकडे बॉल. एकच धाव याही बॉलवरती मिळेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतायत संकेत आणि किशोर हे 2 खेळाडू. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपला जाईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने धावा झाल्यात त्या 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 46 धावांची गरज.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 22. विकेट गमावली आहे एक. 18 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 46 ची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज उमाजी दाखल झालायत. पहिलाच बॉल दिलाय तडाका, केलाय धमाका. आउट ऑफ द पार्क. 6 धावेंचा षटकार. या ठिकाणी आपण येताना पाहिलाय आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीने 28 या आकड्यावरती मात्र टोटल फलंदाजाने गिअर चेंज केले आहेत. आगो टप्प्याचा बॉल टॉप एच. विकेट कीपर डाऊन द बॉल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये संकेत. मोठा धक्का. फलंदाज बाद. साठी गरज असेल 40 धावेंची. 16 चेंडू आणि विजयासाठी 40 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. आणखीन एक बॉल उडवलाय. फ्लॅट फॅब्युलस फ्युरियस षटकार. Harry. 34 या आकड्यावर आणखीन एक बॉल त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करायचा होता. स्टंप लाईनच्या वरून बॉल निघून चाललाय विकेट कीपरकडे. टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल झाल्यात. 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज उमाजी यांनी. आल्या आल्या समाधान यांनी जो षटकार लगावला असं वाटलं कदाचित मॅचचं चित्र पलटलं जातंय की काय, पण पुन्हा एकदा उमाजी यांचा कमबॅक टॉट बॉलनी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय कारण बॅटिंग टीमला धावांची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती तो आक्रमण ते प्रयत्न आपण पाहतायत. याही चेंडूवरती तसाच प्रयत्न होता पण एका धावेवरती समाधान 2 फलंदाजांना मात्र मानावं लागेल. गोलंदाज उमाजी वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं षटक. जरी 23 धावा या गोलंदाजाने दिल्या असल्या तरी बॉलिंग टीमचा उमाजी यांच्यावरती विश्वास आहे कारण टीमचे लिडिंग गोलंदाज आहेत आणि कधी कधी तुमचं एक षटक खराब जाऊ शकतं पण तुमचा गोलंदाज खराब नसतो, त्यामुळे त्याच्यावरती विश्वास दाखवणं महत्त्वाचं आहे. इथे मात्र 35 धावा झाल्यात. शेवटचा बॉल अक्रॉस द लाईनने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न होता पण आली आहे 1 धाव आणि एका धावेच्या ब्रेकबाईची 1 धाव आहे आणि एका धावेच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 36 धावा 12.00च्या सरासरीने झाल्यात आणि समीकरण जर मी आता सांगितलं तर येणारे मात्र 12 बॉल आणि विजयासाठी 32 धावेंची गरज.
विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती मागच्या ओव्हरच्या एक धाव मिळाली. एकंदरीत 3 ओव्हरमध्ये 36 झाल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यात 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 16.00चा रिक्वायर रन रेट जो मात्र मेंटेन करायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आणि 2-3 सिंगल डबल्स या गोष्टीकडे मात्र आता लक्ष केंद्रित करावं लागेल या दोन खेळाडूंना. रन चेसमध्ये माइंडसेट फार महत्त्वाचा असतो. कोणत्या गोलंदाजाला आक्रमण करायचं, कोणत्या गोलंदाजाला डिफेन्सिव्ह खेळायचं, कधी गिअर चेंज करायचे, कधी सावध पवित्रा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला रन चेसमध्ये ॲनालाइज करून खेळावं लागतं. अक्रॉस द लाईन फिरून मारण्याचा प्रयत्न नशिबाची मिळाली आहे साथ. बॉल चाललाय लॉंग स्टॉपकडे. बाईचा चौकार. अकरा चेंडू आणि मात्र विजयासाठी 28 धावांची गरज आहे. नसीब भी बहादुरों का साथ देता है आणि ते पहिल्याच बॉलवरती आलाय नशिबाचा चौकार. मॅच मध्ये मात्र युटर्न येईल का? हा बॉल मिस केलाय. डॉट चेंडू. मागचा पण डॉट असू शकला असता जर मागच्या बॅक ऑफ द विकेटच्या खेळाडूंनी तो चेंडू मात्र अडवला असता. पण त्या बॉलवरती चौकार बाईटच्या स्वरूपात आला. पण त्याच्यानंतर मात्र उत्तराला प्रति उत्तर दिलंय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. चांगली गोलंदाजी मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल बाकी आणि विजयासाठी 28 धावांची गरज. लोवर फुल टॉस ऑन साइडला पॅडल स्वीपचा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ये दिल मांगे मोर. मैदानाच्या आतमध्ये 4 चौकार. चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये कोणी जिंकलं नाहीये. अजूनही मॅच मध्ये कोणी पराभूत झालं नाहीये. पुढे सरसावल्यात. रनआउटची विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली जाईल. फलंदाज बाद होतील. बॅकफुटला गेले आहेत. आणखीन एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कॅचला कॅरी केलं जाईल. विकेटची पडझड. आणखीन एक फलंदाज बाद. त्यासाठी मात्र 24 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
जर्सी क्रमांक 7 वसंत मैदानाच्या आतमध्ये मात्र इनॅट क्रमांक 6 वरती इन झाले आहेत. सर महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक आणि सर महेंद्रसिंग धोनी यांची बॅटिंग पोझिशन आणि मैदानाच्या आतमध्ये वसंत आले. पण सर महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखी बॅटिंग ते करणार का? आपल्या टीमला मात्र या संकटातून बाहेर घेऊन जाणार का? विजय मिळवून देणार का? 7 बॉल आणि 24 धावा करायच्या आहेत. 7 मध्ये 24 ड्राईव्ह केलाय बॉल खोलवर टप्पाचा होता. यॉर्क लाईन वरती बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या बरोबरीने एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं खेळ संपलाय 4 ओव्हरचा. धावा झाल्या त्या 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावेंची गरज. प्रशांत पहिलाच बॉल ऑन साइडला. खराब चेंडू आणि त्याचा घेतलाय समाचार. सीमा पार चौकार. बॉल आणि विजयासाठी मात्र अजूनही 18 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये असूनही जय हनुमान बारडे संघ पराभूत झाला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. इथे मात्र लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश. चेंडू घरंगत राहिलाय. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 4 बॉल मात्र आता बाकी असतील आणि विजयासाठी असेल 17 धावेंची गरज. 17 पे होता है खतरा लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी. यही है मौका. लगाओ चौका. करोगे अच्छा काम तभी होगा बड़ा नाम. 4 मध्ये 17 ऑन साइड ला वसंत जो सबको है पसंद. नाम है उनका वसंत आणि ठोकला षटकार. धावेंची गरज असेल. वसंत यांनी एक फाईट वातावरण टाईट केलाय. 3 मध्ये 11 या मॅच मध्ये पूर्णपणे जर्मन बार्डी टीम कम बॅक करताना पाहायला मिळेल. तडपड असेल गोलंदाज प्रशांतवर. पुढे सरसावल्यात. प्ले अँड मिस. धाव घेण्याचा प्रयत्न गरज नव्हती. विकेट करावी लागेल सॅक्रिफाईस. क्रुशियल मोमेंट ऑफ द मॅच वरती फलंदाज बाद. दोन बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 11 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. वसंत यांनी ती धाव घेतली नाही. स्वतःच्या खांद्यावर ते विश्वास दाखवलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच आणि या वेळेस पण मिस झालेत. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद नाही आहेत का? बेल्सच पाडल्या नाही त्यामुळे फलंदाज बाद नसतील. डॉट बॉल येईल आणि एक बॉल मात्र आता विजयासाठी 11ची गरज. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. चला
फिल्डिंग करण्यासाठी लगेच उतरायचं आहे. सिद्धिविनायक मुद्रे टीम लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये आपली दाखल झाली पाहिजे. 1 बॉल आणि विजयासाठी 11 करायचे आहेत. 1 बॉल 11 फिरून मारण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. अजूनही मॅच बाकी आहे. गरज नव्हती या वाईट बॉलची. एक फक्त लिगल बॉल फेकायचा होता कारण जवळजवळ हा सामना जिंकलाय. विजयाचे दरवाजे ठोठावत असताना शिवशक्ती छोटी चांदई टीम 1 मध्ये 10 आणि यावेळेस मात्र आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलच्या बरोबरीने 68 धावेंचा पाठलाग करताना धावा झाल्या 58 आणि 9 धावेंनी हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम शिवशक्ती छोटी चांदई या टीमने. वेल डन, वेल प्लेड अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शिवशक्ती छोटी चांदई टीमचा क्रिस गेल. जयेंद्र बाहुबली या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.